सीतापुर के सावरोली गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री कारवा देवी सेवा कमेटी ट्रस्ट द्वारा आयोजित श्री कारवा देवी माते की जत्रा उत्सव का भव्य आयोजन देवरुंग पाड़ा के भगत गुरुवर्य कैलाशवासी श्री परशुराम रघुनाथ चोरघे तथा श्री कारवा देवी सेवा कमेटी ट्रस्ट के अध्यक्ष व देवरुंग गांव के उप सरपंच श्री राजू वसंत गोड़े, उपाध्यक्ष पूर्णा गांव के श्री दत्तू लक्ष्मण पाटिल, सचिव खांडवल गांव के श्री श्याम मोतीराम पाटिल, खजिनदार आंबीवली गांव के श्री विष्णु चंद्र पाटिल, सह खजिनदार बोपी आंबीवली के श्री रमेश चंद्र पाटिल, सह सचिव भादवड़ गांव के श्री अशोक गना महात्रे, खांडवल गांव के पुंडलिक पाटिल, माजी उपाध्यक्ष आंबीवली के श्री हरिभाव सावलाराम पाटिल, पूर्णा गांव के नामदेव साखाराम इताड़कर, सावित्रीबाई नारायण मीटकर, सुमनबाई रघुनाथ इताड़कर तथा श्री कारवा देवी सेवा कमेटी ट्रस्ट के सभी कार्यकर्ता व पदाधिकारियों द्वारा दिनांक 23 मार्च 2026 से 24 मार्च 2026 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्री कारवा देवी माते की अभिषेक, महापूजा, महाआरती, पालकी सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर थाने जिला ग्रामीण के अनेकों मान्यवर व पड़गा राहुल सावरोली गांव परिसर के ग्रामस्थ मंडल तथा कारवा देवी माता भक्तों ने उपस्थित होकर श्री कारवा देवी माते की दर्शन कर श्री कारवा देवी माते का आशीर्वाद लिया। तो वही श्री कारवा देवी सेवा कमेटी ट्रस्ट अध्यक्ष तथा देवरुंग गांव के उप सरपंच श्री राजू वसंत गोड़े ने सभी कारवा देवी माता भक्तों को शुभकामनाएं दी तथा श्री कारवा देवी माते से सुख समृद्धि की प्रार्थना की। तो वहीं आगे हम आपको बता दें कि श्री कारवा देवी माते की सजावट हर वर्ष की तरह इस वर्ष भी सोनाले गांव के माजी उप सरपंच श्री विश्वनाथ थले, लैलाश पाटिल, संतोष पाटिल तथा उनके सभी सहयोगियों द्वारा अति सुंदर सजावट किया गया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। कारवा देवी यांचा असा भव्य दिव्य असा पालखी सोहळा आणि कारवा देवी ट्रस्टच्या वतीने सर्व भाविक भक्तांना हार्दिक या यात्रेच्या शुभेच्छा देतो। निश्चितच आपल्या देवीचा हा पहिला मान असतो आणि सालवादप्रमाणे आम्ही सर्व सभासद इथे सकाळपासून कामानिमित्त हजर असतो। आज पूर्ण डे जो आम्ही सजावट इथे केलेली आहे, पूर्ण मंदिर सजवलेलं आहे। आम्ही सोनाल्यावरून येत असतो दरवर्षी आणि ही विनामूल्य अशी आम्ही सेवा देवीच्या चरणी अर्पण करत असतो आणि आमच्याकडून सर्वांना या पहिल्या यात्रेच्या निमित्त आपणाला भरभरून शुभेच्छा देतो। व्यवस्थित यात्रा पार पाडावी ही देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आम्हाला चांगल्या पद्धतीचा पोलिसांचा देखील अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य असतो आणि आमचे अध्यक्ष देखील साहेब चांगल्या प्रकारे इथे कामकाज बघत असतात, सर्वांची देखरेख करत असतात। निश्चितच या कमिटीच्या वतीने आपणा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। कारवा देवी सेवा कमिटी ट्रस्ट श्री परशुराम बाबा चोरघे आई जनाई यांच्या कृपाशीर्वादाने सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवापित्यार्थ अनेक मंडळी यथाशक्ती यथामती सहकार्य करत असतात, यथाशक्ती यथामती सेवा करण्याचा प्रयत्न करत असतात। तसंच यावर्षी लैलेश पाटील, संतोष पाटील आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार आणि सहकारी यांनी आजच्या पहिल्या दिवसासाठी सजावटीचा मान त्यांनी स्वीकारला आणि आज सुंदर अशी भव्य दिव्य द्राक्ष आणि फुलांची सजावट करून देवीला एक नव चैतन्याचं रूप प्रदान करण्याचा प्रयत्न बद्दल लैलेश संतोष आणि त्यांचे सर्व आणि या उत्सवाला सर्व भक्तांचं हार्दिक धन्यवाद मानतो आणि आजच्या पहिल्या दिवशी जसा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडत आहे तसाच उद्याच्या दिवशी सुद्धा शांततेने आणि संयमाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम
पार पाडू यासाठी कमिटीला आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे। धन्यवाद। आपण शांततेने या यात्रा उत्सवात कोणताही दंगामस्ती किंवा गडबड गोंधळ गुन्हेगारी प्रवृत्ती होणार नाही याची दक्षता घेऊन सर्व भाविकांनी या देवीचा शुभाशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करावा। मी कारवा देवी मातेचरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा या मंदिराचे संस्थापक श्री बाबा चोरगे आणि या मंदिराचे सेवेकरी सुद्धा आम्ही मेंबर असलो तरी सेवा करत असताना सर्व कमिटीने एकदा धन्यवाद मान जय सेवा करत असताना सर्व कमिटीने एकदा धन्यवाद मान जय महाशक्ती महाकाली कडक आहे, सर्व कडक तुझ्या आनंदाने उदर आहे, गोर गरीब सर्व या रूपाने तुम्ही ज्या पण वेळेला देवी देवतांचा भाग घ्याल त्यावेळी या मूर्तीचा देखील तुम्ही नव्याने कसं त्याच्यानंतरच तुम्ही कोणत्याही गोष्टीला हात घ्या। आपल्या मार्गदर्शनाखाली आणि भाविकांच्या श्रद्धेचा विचार करून आपण पुढचा मार्ग काढणार आहोत। अजून एक विषय, तुम्ही पंच म्हणून किंवा तुम्ही इथं देवीचं सेवक म्हणून किंवा एक काहीतरी या कार्यक्रमाला रूपरेषा दाखवणारे म्हणून तुम्ही धावता, बरोबर आहे की नाही? तुम्ही सगळा भार देवीवर सोडता भावनेने भक्तीने की आई करून घे, आई करून घे, आई करून घेते। आतापर्यंत 40-50 तुला जो आणि प्रकारचा मार्ग तुला जो निघून देवीने करून दिलेला आहे या अख्ख्या श्रेष्ठता आणि उपाध्यक्ष बनला आहे। आनंदाने हा उपाध्यक्षाने अध्यक्ष आमचा सद्गुरू आणि हा चेला त्याचा होता। त्या रूपाने हे दोघाही दोन्ही गेल्यात आणि स्वर्गवासी त्याने आनंदाच्या रूपात त्याला उपाध्यक्ष बनलाय। तुमच्या दोघांवर हा पूर्ण भार आहे। ह्या गोष्टी ज्या ते तुम्हाला दोघांना विचार करून करायचे आहे। इकडच्या तिकडे नाही, दोघाही विचार करून कोणी काय करेल समाजात त्या गोष्टीचा विचार करून कुणी निंदा करू, चाष्टा करू, मस्करी करू, शिव्या देऊ, बर्फाची लादी डोक्याला घेऊन पावलं टाकायला पब्लिकला घेऊन मार्ग लागले, पब्लिकला सुद्धा भार टाळायचा नाही। तो पब्लिकला झेपल अशा रूपाने आज मी विचारतो ना, तू जेवढी धावपल करतो पद म्हणून नाही, गेली 40 वर्ष धावतं पद तुला आता दिले, गेली 40 वर्ष धावतं आम्हाला 20-25 वर्ष झाली, पद म्हणून नाही धावत। बरं, तिची कृपा छाया पाठीशी आहे आणि ती अंगी संचारूपी येऊन जे जे नेत्र दीपकांनी वाचेमुखी बोलून टाकतं त्या गोष्टी सत्याने तशा पद्धतीच्याच आहेत। पहिला भाग तर चोखा आला, अजून राहता भाग बाकी, नायकीन रूपाने विषय पण उभा राहील आणि तिचाच हा सगळा काही काय माऊली तो भाग गुप्त आहे। म्हणून जसा तसा भाग येईल तसा तसा भाग कोणता घेतो लक्षात घ्या। भाग सगळेच उभा राहतील, वाघोबा उभा राहील, वेताल उभा राहील, साध्याचा उभे राहतील, सगळे उभे राहतील, कोणाला त्यांचा सोला नको आहे। परंतु ज्या कार्यक्रमाला आपल्यामध्ये तामस गुण निर्माण करतं तो तामस गुण इथं कुठून उत्पन्न होतं, तुतुममे कुठून उत्पन्न होतं, इथं एकमेकावर
जो काही मनस्ताप किंवा जो काही संशय वृत्ती चालतं ही कुठून उत्पन्न होतं ही शोधाची आणि तो तामस गुण उत्पन्न होणारा पहिले आपण इथं शीतल करायचा तेव्हा सगळं आनंदाने एक येते तुम्ही मार्ग दाखवा आम्ही त्या गोष्टीला आपण सगळी मिळून मी एकटा नाही बोलत तर आपण सगळी मिळून आपण सगळे मिळून करू आम्ही सगळी मिळून कमी सगळं मिळून आपण त्याचा मार्ग प्रत्येक जण सक्षम आहे याचा सहकार्य मिळून तिथला घेऊ नको कोणाचा तरी नको आपल्याला आपला घे मोठ्याकडे असतील नवीन घे नंतर केला तरी चालेल आनंदाने याच्या चरणाशी ठेव आणि तुला आता झालेल्या सगळ्या रागवून आणि विनंती कर ज्या सर्व बालगोपाळांच्या सामने तुम्ही आनंदाने मस्तकावर करू आणि जग भक्तजनांना आशीर्वाद दिला पाहिजे जेवढ्या भक्तजनांना या दरबारात पोषेल तेवढ्या भक्तजनांना सर्वांना पालन पोषण करून त्यांचा रक्षण करतो आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे 50 वर्षे होऊन गेली ह्या गोष्टी तरी तू आनंदाने कुणाला विद्यू साप अहंकार वेद भूत भोक्षे चेरेचपटे मुख मारे गणडोळे देवधर्म जादू मंत्र वेद मंत्र अघोर विद्या विद्या भानुमती बंगाली विद्या कोणत्या विद्यावर तुझ्या दरबारात कोणाला काही होऊ दिला नाही आलेला भाग तुम्ही जाऊ नका बसलेले असताना तू आनंदाने आजपर्यंत तू आनंदाने काही त्याचपणे आकर्षण करून समाधान दे शांतता दे सर्वांना एकत्र कर आनंदाने चुकी आणि अपराधी आमच्या सगळ्यांच्या हातून काय घडत असेल ते तुझ्या आता आनंदाने वयामान झाल्या कारणाने सर्व गोष्टी आनंदाने शरीर काम करीत तरी आम्ही भक्तजन तुझ्या चरणावर सतत मस्तक टेकण्यासाठी येतो त्या पद्धतीने ही कामा जी या बालगोपाळाला दिल्या आकर्षण दिल्या ज्याच्या हातात दिल्या ती आनंदाने सहकुशीने समाधानाने पार पाड त्यांना कोणत्याही गोष्टीचा काही सुद्धा दगाफटका लावून घेऊ नको आनंदाने त्यांच्या प्रपंचावर विघ्न आणून देऊ नको जरी तुझ्या आणि आपला विषयी जात तरी तू बघा होतामध्ये घे ही बालके तुझ्या आहे तू त्यांना सांभाळा तुझं मार्ग तू सांभाळ्या बालकाच्या हातात आमचं आता शरीर काम करत नव्हते तुझं असं 70-75 वर्षे झाले त्याच्या कारणे तुम्ही सांभाळला आता तुझा संवर्धन इथपर्यंत या धाराच्या पाणी मला सब गोष्टीला आकार देऊ पाणी सत्पुरुष बोलून गेले त्या रूपाने जागरूक राहा आणि समाधानाने गजे कर या भूतांचा राजा आहेस तू हा तो समोर बालक आहे अंगी संचार रूपी वेद झाला आहे आणि तो बालक कोण कसा कुठून आणि तो आपल्या पोव्यामध्ये जसा असेल तसा आनंदाने भाव असेल तर भावाप्रमाणे राहावा आणि बहीण असेल तर बहिणीप्रमाणे चालावा भाऊबंदीचा हा जो काय भाग आहे हा आनंदाने जनगोता रूपी चालला पाहिजे जर अंगी संचार रूपी दैविक शक्ती आहे तर त्यांनी सर्व या बोल्या भावी भक्तजनांना आकर्षणात घेऊन शब्दाला शब्द जुळवून घेतला पाहिजे मताला मत जुळला पाहिजे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही शब्द वागला तिकडा अर्थ काढून अगदी दुभावण्यासारखा करू नये तुम्ही त्याचा भाग घ्यावा तुम्ही वरिष्ठ आहात जर अंगी संचार होणे हा बालक या पोव्यामध्ये गतिवेद करतो तो कुठून कसा काय आणि तो जर दैविक रूपी आहे तर नक्कीच या सगळ्या समूहाला त्याची मान्यता मिळते घ्या त्याचा
भाग पुढे बघा या काही गोष्टीचा भाग आमच्या सद्गुरूंनी दिला आहे. या लहान बालक असताना अनुभवाचा 8-7 वर्षाचा आनंदाने तेव्हापासून हा बालक आनंदाने या दरबारामध्ये आक्रमण केले आहे. सद्गुरूंचा संदेश 9 दिवस 9 रात्र आक्रमण करून सर्व गोष्टीचा आकार दिला आणि तो कधी ऋषींनी योगाय गुरु ज्ञान बोलतात लोकाय सद्गुरूंची दीक्षा बोलतात ती त्यांनी आचरण करून दिली. तरी पण आतापर्यंत ज्या गोष्टी चालल्या त्या ठीक झाल्या आणि त्यांच्या आशीर्वादाने ह्या गोष्टी चालल्या. जो काय मार्ग आपला आहे तो मार्ग दैवतच आहे. दैवताची गतीने प्रपंचामध्ये अनेक विघ्न अनेक अंकार अनेक वेळ होतात. त्या गोष्टी ऋषींनी आणि ज्याचा भावना आहे त्या रूपाने आपल्याला चालायला पाहिजे. कशा रूपाने आपण या माणसाला आधार पाहिजे त्याला शक्ती पाहिजे ती शक्ती मिळते त्याला भक्ती गती करण्याचा साधन आकर्षण घे तुझ्या धाराला द्यावा. तुझी शक्ती या धाराला तुम्ही दिली पण तो खरा आहे की खोटा आहे अशा रूपाने आम्हाला त्या मातेश्वरच्या दरबारामध्ये त्यांनी त्याचा भाग द्यावा. त्यांनी जर भाग दिला आम्हाला तर आम्ही आनंदाने जरी एवढ्या पब्लिकला एवढ्या बालगोकुलाला एवढ्या भयारांना एवढ्या भक्तीला वाटेल की ही बाई आहे बाई बोला बोला कोण आहे चला 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 पुढे तिथे आवाज दे ना दर्शनाची लाईन. चला चला छोटू चला. गावदेवी सर्व जगाची आणि सर्व जगामध्येच पसरलेली आहे. चला 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 पुढे छोटू चला नाही चला चला पुढे चला त्याला येऊन दे. चला या 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 दर्शन झालं ना तुम्ही इकडे तुम्ही आतून जा. चला चला विष्णू इथून ना कन्याकुमारी गावची गावदेवी आकर्षण दृष्टी त्यामुळे भक्ताच्या पाठीशी उभा राहून कितीही आले आले तरी भक्ती सोडणार नाही. जो भक्तीचा भाग दिला आहे सद्गुरूंनी छाया छात्र धरून पाठीशी उभा आहे. अजून किती जरी लोटे आडवे तिडवे आले तरी साथ भक्तीची सोडणार नाही. मी भक्त तू देव अशी सांगणी आहे ती कायम स्वरूपी ठेव नाही मावले. दरवर्षीप्रमाणे खडगा परिसरात या कारवा देवी राहुल गावातील कारवा देवी मंदिराच्या इथे या कारवा देवीचा उत्सव अतिशय उत्साहाने उल्हासाने दरवर्षी हा साजरा होत असतो. खरं तर बघितलं गेलं तर या यात्रेमध्ये
अनेक परिसरातील भाविक भक्त अतिशय मोठ्या संख्येने येथे येऊन आपल्या कारवा देवीच्या चरणी नतमस्तक होतात आणि इथे परंपरा आहे, जो काही आपल्याला मनामध्ये आपली भावना असेल ती देवीच्या चरणी या वर्षी आपण जर सांगितलं तर पुढल्या वर्षी नवस पेडण्याचा जो प्रकार आहे तर या कारवा देवीच्या मंदिरामध्ये या यात्रामध्ये दरवर्षी हे भाविक भक्त करत असतात. बघितलं गेलं तर इथून 1-1.5 किलोमीटर ही यात्रा अतिशय मोठ्या प्रमाणात इथे भरलेली आहे. या यात्रेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं आहेत, नवे तर अनेक मंडळी इथे येऊन नतमस्तक होऊन आपल्या मनोभावना मनोकामना या देवीच्या चरणी प्रार्थना करून आपल्या या नवस फेडत असतात. या उत्सवामध्ये सहकार्य किंवा यशस्वी करण्यासाठी आमचे अध्यक्ष गोडेभाऊ असतील, आणि परिसरातील आमचे अरुणदादा असतील, अनेक मंडळी पुढाकार घेऊन या यात्रेचं स्वरूप यात्रेची ही तयारी करत असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही यात्रा उत्सव हा सण हा साजरा ते करत असतात आणि त्यांचंही देखील खूप मोठं योगदान. खरं तर या कारवा देवी मंदिराचं ट्रस्ट आहे यांचंही मी मनापासून त्यांचं अभिनंदन करेन, स्वागत करेन. अनेक वर्ष त्या उत्साहाने मोठ्या प्रमाणात ही यात्रा दरवर्षी भरवली जाते.
गालबोट लागणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची. एलको एलको. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, त्रिगुणात्मक स्वरूपिणी राजराजेश्वरी, आई भवानी, तू कारवा करणे गतिभाग वेद रूपाने, कन्याकुमारी केळूबाई, नायकिंग गतिभाग वेद रूपाने, सप्त साध्य असरपाने, वाघोबा तुझे वेद रूपाने, पण शंकराचे आहेत तुझ्या विधिभाग. देऊन या तुझ्या सोहळ्याला कोणताही रोग लागू नये म्हणून भोळ्या भक्ताची मान्य कर. तुझी ही सेवा अखंडित अशी चालू ठेवण्याची कृपा असो. सर्व भक्तांना सुखी शांती संतती सत्संगी सद्भाव साधित सर्व सत्संग सत्यात संस्कृती जय मैमावळी तुझी कृपा दृष्टी आस्थानी ठेवू. सर्वांचं कल्याण कर, सर्वांचं भलं कर, सर्वांचं रक्षण कर, सर्वांना तुझ्या पदरात घेऊन सर्वांच्या मना पूर्ण कर. व हा तुझा जसा गेली 50 वर्ष चाललाय तसा पुढेही आनंदाने चालू ठेवण्याचा कृपा आशीर्वाद घेऊन आज श्रीफळ डोक्यावर घेत आहे. बालकाला तू तुझ्या अंगी संचारुणी घेऊन संरक्षण गतिभाग भेद करून ब्रह्मांडावर गतिभाग आघात होणार आहे. तरी हा भाग हा बल तू घेऊन सर्व रूपाला आकार दे.
सगळी टाकली सगळी. आता काय करत नाही, नव्हतं घालून द्यायचं पहिले महाग असतो ते आम्ही पहिलेच सांगितलेलं. मी एवढं हे करून हार घातला तो एवढा शिवशक्ती आई कन्याकुमारी काळूबाई कारवाकर्णी आकाशात दृष्टी एक करून बोल्या भक्तांनी सालाबाप्रमाणे तुझा बोला तुझा बोला तुझी यात्रा तुझी करता सर्व बोल्या भाविकांनी आनंदाने हा बोल होत आहे. तुझीचा भाग वाट शक्तीचा भाग चालू केला बोल चालू केल्यानंतर आनंदाने तुम्ही या मार्गाला साथ देऊ अगदी निर्विघ्न रूपाने हा कार्यभाग पार पडतो. तुझी माया ममता गोर आहे, तू माता आहेस, सर्व जगाच्या ठाई तू चराचरी भरलेली आहेस. आलेल्या बोल्या भाविक भक्तांना जरी तू नाना जगात बसले असली तरी जे बोले भाविक तुझ्या घरी येतात त्यांना कृपा आशीर्वाद देऊन सुख शांती समाधान सद्बुद्धी सद्गती सत्पत्ती सद्भाव सत्य सत्कर्म सत्संग सत्याग सत्स्थिती सद्ज्ञान सगळ्यात जे माय मावले वाईट वासना वाईट विचार वाईट लोक वाईट अंतर वाईट दोष वाईट गुण वाईट विषय सर्व तालुक ठाक करून सद्गुणाने सर्वांना तुझ्या कृपा आशीर्वादाने काम धंदा गतिभाग बाल गोपालांना शिक्षणामध्ये देऊन सदैव या बोल्या भावी भक्तांच्या पाठीशी उभी राहून कन्याकुमारी काळूबाई कारवाकर्णी नायकिक रूपाने गतिभाग भेद आहे, त्याच रूपाने काल भैरवी गतिभाग भेद रूपाने आहे, तरी सर्व रूपाला आकार देऊन तुम्ही सर्व ठाई स्वरूप देवी शक्तीच्या श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती अंबिका जगदंबा कालिका कन्याकुमारी काळूबाई कारवाकर्णी येडूबाई गावच्या आई दरिमारी सप्तशृंगी एकविरा जीवदानी गौरी महासरस्वती आई जगदांबिके तुळजा भवानी महिषासुरमर्दनी येडाई यलम्मा रेणुका देवी बहिरी भवानी बहिरी भगवती कारवाकर्णी कन्याकुमारी काळूबाई गावची गावदेवी पांढरे गावच्या आई दरिमारी गावच्या सप्त साध्य असरा त्याच रूपाने तुझ्या डावीला वाघोबा तुझ्या उजवीला वेताल गतिभाग अष्टभैरव स्थान वेद आहे, तरी हा जो तुझा डोंगर आहे हा धनांना पाहिजे. माझ्या सद्गुरूंनी सोन्याचा गतिभाग संसार मांडून घेते, सोन्याचा पाऊस पडेल म्हणून जो शब्द होता खरोखरच आज सोन्यासारखी ही मंडळी येऊन आणि सोन्या जैसी ज्या रूपाने माझ्या शिव मल्हारी मार्तंडाची जेजुरी नगरी सोन्याने पिवली आहे त्या रूपाने माय मावले हा तुझा थाट हा तुझा उत्सव ह्या मंडळीने कोण्या जातीची कोण्या गावाची कोण्या शिवाऱ्याची कोण्या भोल्या भावी भक्तांनी एकत्र येऊन तुझा सोला चालू केला आहे माय मावले. हा असाच अखंडित चालू राहिला पाहिजे, पुढे तुझी ही वाट अशीच चालू राहिली पाहिजे म्हणून भोले भावी भक्तांच्या प्रत्येक कुळामध्ये जागृत स्वरूपी आणि संचारणी घेऊन त्या कुळाला तू आधार दे, त्याचप्रमाणे गावाची गावदेवी म्हणून त्या गावाला तू आधार दे. अशा रूपाने तू आदिमाया शक्ती सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मी भोळा भक्त पामरगती याच्या किंकर तुझ्या चरणीचा दास विष्णुचंद्र पाटील नामे भागवत कुलपुत्र गतिभाग वेद रूपाने माझ्या गुरुंनी दिलेला मार्ग जसा जमेल तसा यथाशक्ती यथानी ही मंडळी भोल्या भावी भक्तांना घेऊन करत आहे. याच्यामध्ये काही माझ्याकडून बोलण्यात वागण्यात चालण्यात या माझ्या आयुष्यामध्ये काही अहंकार वेद येत असेल माय मावळे तू आकर्षणात घेऊन ही भोली भाव भक्ती मला तुझी शेवटपर्यंत करायची आहे व त्या रूपाने आम्हा भोल्या भावी भक्तांना कोणताही अहंकार काम क्रोध मद मोमाया मत्सरारूपी कोणताही षडविकार जडू नये म्हणून तुझी कृपा दृष्टी ठेव. दया क्षमा शांती तुझे देवाची वस्ती अशा रूपाने संयम व दया क्षमा शांती रूपाने हा देवाण वेळ झाला पाहिजे व सदैव तुझ्या सेवेशी तत्पर उभा राहिला पाहिजे म्हणून कृपा आशीर्वाद दे. त्याचप्रमाणे आलेली गंगा जमुना सरस्वती कावेरी त्याचप्रमाणे आलेला हा जो आहे साता समुद्र गतिमान वेद स्वरूप आहे हा तुझ्या गंगेवरून येणाऱ्या तुझ्या कुंडावरून येणाऱ्या ज्या गंगा आहेत या गंगा चालू केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या चालू झाल्यानंतर इकडे जर सातव्या असं नक्की मिळतील व साता समुद्राचा भाग वेळ होईल. तू दिलेला आविष्कारा कधी खोटा ठरत नाही माय मावले. गेली 25 वर्ष जो भाग मी मागतो त्या भागाला तू उडी राहते. मला अडचणी खूप येतात की जेणेकरून मोरे भावी भक्तजन ही भक्ती सोडून कुठेतरी काहीतरी तामसगुण घेऊन तुझ्यावर राग धरून बाजूला होतील, परंतु मी चेला परशुराम भक्तच आहे. कितीही अडचणी आल्या तरी
तुझी ही भक्ती व तुझी ही शक्ती मी कधी जीवनात सोडणार नाही. पण न सोडण्यासाठी तुझा कृपा आशीर्वाद मला पाहिजे. येलकोट येलकोट आई कन्याकुमारी माते की, आई कारुबाई माते की, आई कारवतानी माते की, फट फट नायकी माते की. लक्ष देऊन ऐका. चोखा वेद राधा वेद दोन्ही तालावर चालणारी हा भाग आहे. त्या भागारूपाने बाबांनी ज्यावेळी नायकीने हाडली तो पुढे येत नव्हती त्यावेळी पाच भक्त म्हणून पाच भक्ताच्या लावणीचा वेद केला होता व त्यावेळी हा वेद इथे उभा राहिला होता. तो कन्याकुमारी रूपाने जो साक्षात्कार निमित्त आला त्या साक्षात्काराने व त्या शक्तीनेच आपण हा सगळा कार्यक्रम पार पाडतो आणि तो निर्विघ्न रूपाने पार पाडतो. यथाशक्ती यथामती ही जी पंच कमिटी आहे यांनी याच्यावर आपला लक्ष केंद्रित करून आपला सुद्धा भाग आपल्या अष्टभैरवांना गेला पाहिजे, आपल्या देवींना गेला पाहिजे. आणि तो जो भाग आहे तो छोट्या छोट्या रूपाने चालू करा. डायरेक्ट तुम्ही खर्चाचा मोठा भाग करू नका, परंतु आपल्या नावाने जो काय पूर्ण फुलाची पाकळी देवीला नैवेद्य म्हणून तिच्या अष्टभैरवांना नैवेद्य म्हणून देऊ तो भाग आपल्याला ज्या अडचणी येतात त्या अडचणीला आपण पुढे तो निर्धारण करून टाकील, त्याचा न्याय निवाडा करून टाकील. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच रूपाने मायमावळे गेली 7 वर्ष ज्या रूपाने हा भाग उभा राहतो त्या रूपाने ही मायमावळी भक्त म्हणून भक्ती म्हणून तू निवडली व तू ज्या रूपाने भाग दिला त्या रूपाने ती तुझ्या सेवेला लागली. 9 दिवसाचा अन्न पाण्याचा उपवास करून नवरात्रीचा उपवास करून ती तुझ्या सेवेला ह्या पद्धतीनं जी उभी राहते. तिच्या प्रपंचामध्ये आलेल्या कोणत्याही आड्या अडचणी टिकू देऊ नको. प्रपंच परमार्थामध्ये आड्या अडचणी येतात, परंतु भक्ती तुझी आहे. जसा तुझ्यावर तुझा विश्वास आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नको. अखंडित तिची सेवा तू मान्य करून घे. सर्व तुम्हाला गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्रतन या चर्मणवती वेदिका क्षिप्रावे ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जय समुद्र सरिता सूर्यास्तदा राजू ही गोड असा हात घेऊन आणि शिंपा मारून गोडे हात तुला एकच उजवी ये बाई हात लावा आणि तर येऊन देवीकडे दर्शन घ्यायला लागेल. तुला बाहेर आणि शांत होतो तुम्ही दिलेला शब्द आणि तुम्ही दिलेला जो काय भाग होणारा असेल तो कुणाचाही दुःख निवारण्याकरता भागाला उभा राहिला पाहिजे. लक्ष देऊन तिने नजरेला नजर दिलं. कारवाई माते करून घे. सगळ्यांच्या बोले भक्तांच्या आपल्याला चला
आमच्या उजव्या हाताला आपण व्यवस्था केलेली आहे आणि उजव्या हाताकडून जाऊन देवीचं दर्शन होणार आहे। मेन त्याग करून किंवा त्यांना पूर्णपणे आपल्या शक्तीने दाबून संयम आणि दया सर्व शांती रूपाने देवाच्या चरणी जायचं असतं आणि त्या रूपाने जर आपण या ठिकाणी तशा पद्धतीचा भाग केला तर मला वाटतं रांगेत सर्वांना दर्शन होईल। ही देवी जागृत स्वरूपी आहे, सर्वांना पावणारी आहे, ती तुमच्या हाताला नक्की लागेल। जो भाग तुम्ही आपल्या अनन्य भावनेने मागाल तो तुमचा पूर्ण होईल। अशा रूपाने या कारवादेवी सेवा ट्रस्ट कमिटीला तुमचं सहकार्य लाभलं पाहिजे अशी मी विनंती करतो। सगळ्या आताने येणाऱ्या दानशूर दात्यांचं मी हार्दिक स्वागत करतो। देणाऱ्याने घेत चालले, घेणाऱ्याने घेत चालले, तर त्या रूपाने जो काही निधी अर्थ रूपाने वस्तू रूपाने जमा होईल तो या राणा जंगलामध्ये येणाऱ्या मोठ्या भाविकांच्या सुखसोयीसाठी वापरला जाईल व तो वापरता यावा म्हणून आपण यथाशक्ती यथामती 2 रुपये 4 रुपये 10 रुपये लाख रुपये अशा पद्धतीनं आपल्या ऐपतीप्रमाणे या ठिकाणी काम करायचं आहे। करा, रस्त्यात गाड्या देखील लावू नका। मी कारवादेवी मातेचरणी प्रार्थना करतो की आपले गुरुवर्य या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी परशुराम बाबा चोरगे आणि जनाई चोरगे यांच्या शुभाशीर्वादाने कृपा छत्राने हा सुरू केलेला उत्सव आज नावारूपाला येत आहे। उत्सवाचं स्थैर्य वाढत आहे, उत्सव दिवसेंदिवस मोठे विस्तारित रूप घेत आहे। यासाठी आपण त्यांना यथाशक्ती यथामती आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून सेवा पुरवण्याचं काम करत असतो। आमच्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा काही सुविधा पुरवण्यात कमतरता राहिल्या असतील तर भाविक भक्तांनी कृपा करून आम्हाला अजान लेकरं समजून क्षमा करावी। त्याचबरोबर हा उत्सव ही माता कारवादेवी माता सर्व दूरपर्यंत तिला प्रसिद्धी मिळावी यासाठी भाविक भक्तांनी तिचं जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करावा ही नम्र विनंती। आणि भाविक भक्तांनी
सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या यात्रोत्सवाचं स्वरूप मोठ्या प्रमाणात वाढवून दिलं, त्याबद्दल सर्व यात्रेकरूंचं, भाविक भक्तांचं धन्यवाद. आणि या उत्सवासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे कारवादेवी सेवा कमिटीचे ट्रस्टी, सभासद आणि स्वयंसेवक या सर्वांचं मी अध्यक्ष या नात्यानं धन्यवाद मानतो की हा उत्सव सफल बनवण्यासाठी आपणा सर्वांकडून, भाविक भक्त असोत, कारवादेवी ट्रस्टचे मेंबर्स असोत, स्वयंसेवक असोत, या सर्वांकडून यथोचित सहकार्य लाभून हा उत्सव नावारूपाला येतो. प्रथम मी सर्व नागरिकांना, आई कारवादेवी त्या यात्रेला आलेल्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. आज आई कारवादेवीची जत्रा आहे. आजपासून 2 का 3 दिवस ही जत्रा चालेल. या कारवादेवी ट्रस्टच्या वतीने इथे संपूर्ण पाण्याची सोय, मंडपांची सोय, जेणेकरून पब्लिकला त्रास नाही होणार या प्रकारे संपूर्ण इथे सोय केली जाते. पोलीस बंदोबस्त, कोणाची छेडखानी नाही होई, कोणाला त्रास नाही हो, यासाठी संपूर्ण ट्रस्ट इथे मेहनत करत असते. आज या भिवंडी तालुक्यामध्ये जशी कारल्याची एकविरा, तशी भिवंडीची कारवादेवी आमची, या देवीचा उत्सव हा खूप थाटामाटात साजरा केला जातो. नवसाला पावणारी ही आदिशक्ती देवी आहे आणि या आदिशक्तीला संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून भाविक दर्शनाला, या दिवशी दर्शनाला येतात. हिचा महिमा खूप मोठा आहे. या ट्रस्टची कारवादेवी कमिटी यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद करतो. भाविकांना इथं गैरसोयी नाही होण्यासाठी कमिटी सातत्याने मेहनत करीत असते. मी या कमिटीलाही पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. कारवादेवी सेवा ट्रस्ट कमिटीच्या वतीनं आमच्या अध्यक्ष राजू गोडे अगदी मनोभावे वेळात वेळ काढून संपूर्ण वेळ ज्यावेळी कार्यक्रम असेल त्यावेळी ते झोकून देतात. त्याच रूपाने ही कारवादेवी सेवा ट्रस्ट कमिटी म्हणजे काही जनतेपासून वेगळा भाग नाहीये, तर जनतेतूनच निर्माण झालेली अनेक गावोगावांची लोक एकत्र येऊन ही ट्रस्ट निर्माण झालेली आहे. आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाने आपण या ट्रस्ट मध्ये आहोत व ही देवी आपली आहे ही भावना ठेवून या ठिकाणी कारवादेवी सेवा ट्रस्ट कमिटीच्या वतीनं जेवढी सेवा पुरवली जाते किंवा जेवढी पुरवता येते तेवढा आम्ही प्रयत्न करतो. त्यामध्ये तुमचा देखील सहभाग व्हावा व अजून इथे जी काय गैरसोय आहे ती सोय व्हावी म्हणून आलेल्या भोल्या भाविक भक्तजनांना मी आव्हानही करतो आणि विनंतीही करतो की आपण सरळ हाताने जी इथं गैरसोय असेल त्या सोयीसाठी फुलाची पाकळी आर्थिक स्वरूपात, वस्तू स्वरूपात जर आपण थोडं करून या ठिकाणी सुविधांचा भाग केला तर आज उन्हातानामधून येणारे भोले भाविक भक्तजन, बाल लेकरे, वयोवृद्ध अशा माध्यमातून प्रत्येक जीवाला आपण करत असलेल्या त्या सोयीचा उपभोग घेता येईल. व ज्या रूपाने कारवा देवीची एकविरा आई आणि कारवा डोंगराची कारवा देवी असं हे 2 भाग आहेत. एकविरा जसा सुशोभित झाला आणि तिथे चांगल्या पद्धतीनं आज आपले खासदार बालेमामा गतिभाग वेद रूपाने चांगल्या सुखसोयी तिथे देतात. ही देवी भिवंडी तालुक्यामध्येच मोडते आणि भिवंडीची नाही तर सर्वांची आहे. अशा असलेल्या प्रतिष्ठित राजकारणी यथाशक्ती यथामध्ये धनाने जास्त स्वरूपात असलेल्या भक्तांनी सरळ हाताने जर या ठिकाणी दानाच्या रूपाने भाग दिला तर ज्या सोयी आपल्याला कमी दिसतात त्याची तरतूद भरून निघेल. मी देवीला विनंती करेन की सर्वांना सुख शांती समाधान दे व आमच्याकडे पण थोडंसं खासदार, आमदार, नगरसेवक असं जरासं फिरकू दे व आमच्या पण या सुखसोयी त्यांच्या माध्यमातून होऊ दे. नाहीतर तू तरी काहीतरी असा चमत्कार
चमत्कार कर की एखाद्या देणाऱ्या माणसाला या ठिकाणी पाठवून जी गैरसोय या उन्हामध्ये होते, आज सांगावंसं वाटतं की इथे लेडीजचा खूप मोठा प्रश्न आहे, अंघोळीचा आणि टॉयलेटचा. आपल्या लेडीज आहेत, आपण घरामध्ये चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण करून बंगल्यात राहणारी माणसं आहोत, परंतु आपली घरवाली जेव्हा आपल्या बरोबर या देवीच्या दर्शनाला येते, आम्हाला स्वतःला खेद होतो या गोष्टीचा की आपल्या आया बहिणी येतात आणि उघड्यावर कुठेतरी त्यांना त्या गोष्टीसाठी जावं लागतं. अगदी मी देवीला विनंती करतो की पुढच्या वर्षी ह्याच दिवशी आणि ह्याच वेळेला ती सोय तरी तुम्ही नक्की देवी करून दिली पाहिजे आणि देवी माझी करून देईल असं मला आश्वासन आहे. धन्यवाद.